हा 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 आसबला हरदला रिया हा हा उशबल गडगदल गडगसी हा हा। आज का रविवार तभी ही खास हो सकता है जब आप परमेश्वर से खास तौर पे जुड़ना चाहोगे। रौसला रबोसिया हा अल्थो शिबारिया हो आसाथा रबालाबा हा उशबला बरबोसे के रिया बना हा वैडबा शबला हरबासिया। महिमा आराधन करते हुए अपने हाथ उठाकर हम आराधना करते हैं। महिमा आराधन करते हुए अपने हाथ उठाकर हम आराधना महिमा आराधन महिमा आराधन करते हुए अपने हाथ उठाकर महिमा आराधन महिमा आराधन महिमा सर्वशक्तिमान प्रभु हम आपका स्वागत करते हैं। कलीसिया एक साथ गाए। महिमा आराधन करते हुए अपने हाथ उठाकर हम आराधना करते हैं। महिमा आराधन करते हुए अपने हाथ उठाकर हम महिमा और आदर फिर से है। महिमा और सारी महिमा उस प्रभु को देते हुए सारी मन से अपने हाथ उठाकर और हम कहते हैं तू शक्तिमान तू शक्तिमान अद्भुत काम तू करता है नहीं तेरे जैसा कोई नहीं तेरे जैसा कोई तू शक्तिमान अद्भुत काम ये हमारी गवाही है प्रभु नहीं तेरे जैसा कोई नहीं तेरे जैसा कोई तू शक्तिमान
For you are great. For you are great. Yes, Daddy. We declare it today. प्रभु हम उसका ऐलान करते हैं. परमेश्वर हम आपके महिमा का स्वागत करते हैं. तू शक्तिमान अद्भुत काम तू करता है, नहीं तेरे जैसा कोई, नहीं तेरे जैसा कोई. तू शक्तिमान अद्भुत काम तू करता है, शबाला नहीं तेरे जैसा कोई, हो हा हा नहीं तेरे जैसा कोई. तू शक्तिमान, तू शक्तिमान तू करता है, तू शक्तिमान हो शबाला बराबाजी हा Arabala bazia darabaha, oh shabala hadabazia, oh shakala reisa karabaha. नहीं तेरे जैसा कोई, नहीं तेरे जैसा कोई, नहीं तेरे नहीं तेरे जैसा कोई, ओ नहीं तेरे जैसा कोई. शाबाला हा हा. यीशु आपके जैसा और कोई नहीं. आशा मोजे हो शारोन का गुलाब है तू मेरा मसीहा. उस प्रभु का वर्णन करें. हाँ वो मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो. हाँ वो मुझे जल देता, वो मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो. तू है मेरा प्रिय, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम. बोले बोले तू है मेरा प्रिय, तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम. तू मेरा सब कुछ है, तू मेरा सब कुछ है. हाँ और मैं तेरे लिए. ये हमारी प्रार्थना है आज सुबह. तू मेरा सब कुछ है, तू मेरा सब और मैं तेरे लिए जीऊंगा. शारोन का गुलाब, शारोन का गुलाब
शाबाला। हाँ, वो गुलाब का सुगंध यहाँ पर अभी मंडरा रहा है। ओ शाबाला, उसे खेरे बेरिया, the fragrance of the rose of Sharon, वो यहाँ पर अभी मंडरा रहा है। आसे खेरे बेरे बेरे दे शारो, उसे खेरे बेरी बेरे बेरे बेरे, शारो का गुलाब, उशाबाला हाथारा आसपखाना, वो मुझे जल देता, वो मुझे शाबाला अल सकना बरगदा, तू है मेरा प्रिय, बोलो बोलो ऐलान करो। हाँ 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 हाँ, तू मेरा सब कुछ है, तू मेरा सब कुछ है। ओ शाबाला बाजी हा हा, शाबाला उदाबा सबार थना बलारिया हा, शाबाला मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा। शाबाला हर तबाजिया बरा, हाँ शाबाला। अगर आप आराधना के समय में आपको आत्मा में महसूस हो रहा है कि आपको खड़े रहना है तो आप खड़े रहिए। अगर आपको शरीर में कोई भी दिक्कत है तो आप बैठ सकते हैं। हमने ये गीत जो गाया शारोन का गुलाब, कैसा कोई है जो गुलाब के बगीचे से गुजरा है? Is there anyone who has passed through the garden that has roses? ऐसा कोई है? ऐसा कोई है जिसने गुलाब कभी नहीं देखा? ऐसा कोई नहीं। हाँ, गुलाब देखकर ही हमारे हृदय में खुशी आती है। गुलाब को देखते ही हमको समझ में आता है कि कुछ खुशखबरी आ रही है। गुलाब के रंग को देखकर समझता है कि कुछ खुशखबरी आ रही है। हाँ, वो गुलाब बनकर हमारे बीच एक व्यक्ति उतर कर आया। ये शारोन का गुलाब क्यों कहा जाता है? क्योंकि ये शारोन का गुलाब ऐसा गुलाब है जिसका सुगंध कभी भी उसके अंदर से हटता नहीं है। उसको कितना भी कुचल दिया जाए उसका सुगंध बने रहता है। हमारे यीशु को क्रूस पर कुचला था पर उसके सुगंध को वो मिटा नहीं पाए। हाँ 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 शाबाला। और हम कह रहे हैं ये शारोन का गुलाब अभी सिर्फ मेरा कोई साधारण साथी नहीं पर वो मेरा प्रिय है। हाँ शाबाला। वो शारोन का गुलाब जहां पर भी रहता है उसका सुगंध हमारे बीच बहता है। उसका मतलब आज सुबह हमारे जिंदगी में जो भी बातें दुर्गंध लाती थी, जो भी बातें दुर्गंध को लाती थी, everything that tried to bring foul smell in our life, it has to end today. जो भी पराजय, जो भी हमारे पुराने जिंदगी की यादें, जो भी हमारे हार के बारे में हमको याद दिलाती थी, उन यादों को आज खत्म होना पड़ेगा क्योंकि शारोन का गुलाब मेरा प्रिय है। हा 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 उडाबा हरतना हा आजाबा हा हा। आप ऐसे आत्मा में इमेजिन करें कि प्रभु हर एक के हाथों में वो शारोन के गुलाब को दे रहा है। हाँ, मुझे पता नहीं आत्मा में वो हम देख रहे हैं। मैं देख रहा हूं कि पवित्र आत्मा हर एक के हाथों में वो गुलाब को लाके थमा रहा है।
हाँ 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 हाँ। आप जो भी दर्द के साथ इसके अंदर आए होंगे, जो भी पराजय के सोच के साथ या दुख के साथ यहाँ पर आए होंगे, आज सुबह प्रभु कह रहा है, मेरे बेटे मेरे बेटी, तू इस गुलाब को पकड़ ले, तू इस गुलाब को पकड़ ले, इस गुलाब को जरा सूंघ ले, तेरे पराजय के सारे सोच हट जाएंगे। हाँ ओ शबाला हरतना। आज के बाद से हमारे जिंदगी से कोई भी पराजय का दुर्गंध नहीं आएगा, सिर्फ मसीह का सुगंध आएगा। हाँ शारों का गुलाब है तू मेरा, बोलो मेरा मसीहा। ओ शारों का गुलाब, वो मुझे जल देता, वो मुझे जल देता, जिससे मैं तृप्त हो और कुछ भी हमें तृप्त नहीं कर सकता प्रभु। वो मुझे जल देता। हाँ। अगर प्यासे हो तो उस जल को आज प्राप्त कर लो। हाँ हाँ। तू है मेरा प्रिय, तू है मेरा प्रिय, और मैं तुझसे प्रेम करूं, और किसी से नहीं, सिर्फ आप ही से यीशु। तू है मेरा प्रिय, और मैं तुझसे प्रेम करूंगा। तू मेरा सब कुछ है, शबला बरदार बना। आखिरी और एक बार, शारोन का गुलाम, आखिरी और एक बार। ओ शाबाला हल सोकोरो बोलिया। शारोन का गुलाम, शारोन का गुलाम, और तू मेरा प्रिय, तू है मेरा प्रिय, सब कुछ है। हाँ। और मैं तेरे लिए जीऊंगा, तू मेरा सब कुछ। शबला रिबला रबला, मेरा प्रिय, तू है मेरा प्रिय, और मैं तुझसे। प्रभु हमारे जिंदगी की और कुछ इच्छा नहीं है, तू है मेरा प्रिय, और हम तू मेरा सब कुछ है, सब कुछ है। हाँ
सब कुछ है, तू मेरा हाँ, ओ शबाला हाँ, हाँ। बोलो बोलो, वो स्टेटमेंट हमारा गवाही है, तू मेरा सब कुछ है। तू सारे दर्द को मिटाने वाला स्टेटमेंट है वो, सारे अकेलेपन को दूर करने वाला स्टेटमेंट, मेरे सारे पराजय को मिटा देने वाला ऐलान। हाँ, तू मेरा सब कुछ है। हाँ, ये शब्द यीशु मेरा सब कुछ है, यीशु मेरा विजय है, यीशु मेरा आनंद है, यीशु मेरा ताकत है, यीशु मेरा खुशी है, यीशु मेरा पिता है, यीशु मेरी माँ है, यीशु मेरा भाई है, यीशु मेरा बहन है। ओ, ओ, शारों का गुलाब, ओ शाबाला बारा बाबा बाबा, आसे खेरे बेरिया मेरा सब कुछ है, मेरा सब कुछ है, और मैं तेरे लिए तू मेरा सब कुछ है, मेरा सब कुछ है, और मैं तेरे लिए तू मेरा सब कुछ है। ऐसा एक व्यक्ति को गले लगते हैं, वैसा गले लगकर बोलिए, और मैं അവനൊന്ന് കെട്ടിപ്പിടിച്ച് പറയാമോ, तू मेरा सब कुछ है। हाँ, तू मेरा हाँ हाँ ഉഷബല ബാബ, അവന് നിന്നെ കെട്ടിപ്പിടിക്കാൻ ഒരു നാണവുമില്ല। उस परमेश्वर को आपसे गले लगाने में कोई शर्मिंदगी नहीं है। നീ പന്നിയുടെ തീറ്റി കഴിച്ചിട്ട് വന്നിട്ടും നിന്നെ കെട്ടിപ്പിടിക്കാൻ അപ്പനൊരു മടിയുമില്ല। उस सुअर के खाने को तू खाकर आया, फिर भी तुझसे गले लगाने में उस प्रभु को, उस पिता को कोई शर्मिंदगी नहीं है। शाबाला बाबा, उडाबारा बाबा बाबा, साखारा बाबा बाबा, വേറെ ആരെയും നോക്കാതെ അപ്പം നിന്നെ കെട്ടിപ്പിടിച്ചു। शाबाला, किसी और के बातों पर ध्यान ना देते हुए उस पिता ने तुझे उस गंदे कीचड़ के कपड़ों में ही गले लगाया। रबा बाबा, उड़ा बाबा, ओ डैडी, वो पिता के आवाज में ये सुन रहा हूं, पिता क्या, जब तू पाप के दलदल से उठकर आया, तुझे गले लगाने में मुझे कोई शर्मिंदगी नहीं थी, पर उस पिता ने ठान लिया था, अगर इस कीचड़ भरे तेरे कपड़े में अगर तुझसे पहले कोई गले लगाएगा तो वो मैं। हाँ, पिता ने बोला अगर तुझसे इस कीचड़ भरे पाप में से तू जब लौट कर आएगा, तुझे पहले मैं गले लगाऊंगा। हाँ हाँ हाँ, ठबारा बाबा, यहाँ पर कोई भी आपके यहाँ पर कोई भी व्यक्ति यीशु के उतना हमसे प्यार नहीं करता। हाँ हाँ हाँ, शाबाला, हसबरबला, इसके लिए उस यीशु के अलावा और कोई भी यहाँ देखने के लिए है ही नहीं। शाबाला बाबा,
Ah, ah, Hunda bala baba siha. Ah, oh, shakara baba. Halos beredia. मुझे पता नहीं पर आगे कुछ और पवित्र आत्मा ऐसे इस वातावरण में आगे बढ़ने के लिए न्योता दे रहा है। हाँ, आज का दिन बहुत ही एक श्रेष्ठ मुठभेड़ का दिन है। ओ शबलाबा, ओ सबाराबा। मूसा ने जो उस सीनाई पर्वत पर मुठभेड़ किया था, होरेब पर नहीं, सीनाई पर जो मुठभेड़ महिमा के साथ हुआ था, आज सुबह पिता के साथ वो मुठभेड़ का दिन है। हाउ शबलाबा, उस पर्वत पर हम इस गंदगी को लेकर या हम गंदे हैं इस सोच के साथ नहीं बढ़ सकते, पर उस पिता ने हमको गले लगाकर हमको धो दिया है। उस धैर्य के साथ ही हम इस पर्वत पर चढ़ सकते हैं। ओ शबला हाथा रहा, एक भी व्यक्ति को आज चोट पर्वत के चोटी पर रुकने की इजाजत नहीं है। सबको उस पर्वत पर जाकर पिता से मिलना है। ओ शबला, ओ शरे बुजिया, ओ holy, holy are you, Lord God. Oh, Shabbalah. Holy, holy are you, Lord God Almighty. Worthy is the Lamb. Worthy is the Lamb. Ah, Shabbalah. Worthy is the Lamb. ये बहुत ही एक पवित्र वातावरण है। Oh, Shabbalah, Hadarabah. Are you Lord God Almighty? Worthy is the Lamb. Oh, ha 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 ha. Abba Shabbalah, Hadarabaziha. Ah. मेमना इस पवित्रता, वो इस महिमा के योग्य है। वो मेमना ये महिमा के योग्य है। Hey, worthy is the Lamb. Hey, ah, whoa. Oh, Shabala. Usi mani dara de. What is the Lamb? 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 Hey, what is the Lamb? Hey, Ushabala baha, Udabara bare gere bere re. ये मेमने का नाम है यीशुआ। वो मेमने का नाम है यीशुआ।
मेरा प्रिय है, अति सुंदर, हजारों और हजारों में। ओ मेरा प्रिय है, अति सुंदर, हजारों में मेरा प्रिय है, सबसे सुंदर। ऐलान करो, ऐलान करो। ओ मेरा प्रिय सबसे सुंदर, हजारों में मेरा प्रिय है, सबसे सुंदर हजारों में। और उसका नाम है यीशुआ। यीशु मेरा प्रिय है, सबसे सुंदर, हजारों में मेरा प्रिय सबसे सुंदर हजारों में मेरा प्रिय शबला सबसे उड़ाबारे बेरे हजारों में मेरा प्रिय है, सबसे सुंदर हजारों में For yours is the kingdom, for yours is the kingdom, yours is the power, yours is the glory forever. प्रभु तेरी ही महिमा, kingdom, yours is the power. राज्य आपका है, सामर्थ आपका है, महिमा आपका है सदा के लिए यीशु। Is the power, yours is the glory forever. For yours is the kingdom. Hey! is the kingdom. Yours is the power. In our city, Lord. For yours is the kingdom. Yours. In my house, in my family, in my city, in my nation. It is your kingdom, your power, your glory forever. Yours is the kingdom. Yours is the power. Yours is the glory forever. Oh, Yeshua, Yeshua. Hey. Hey. Udabara bale regede rebe regede rebe 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 rebe. Yeshua, Yeshua.
The King of Glory is here. महिमा का राजा यहाँ पर है. महिमा के राजा का स्वागत करे. फाटकों अपने सिर को ऊंचा उठाओ. दरवाजों अपने सिर को ऊंचा उठाओ. महिमा का राजा यहाँ पर है. മഹത്വത്തിന്റെ രാജാവ് വരുന്നു. കഥകളെ നിങ്ങളുടെ തലകളെ ഉയർത്തുക. വാതിലുകളെ നിങ്ങളുടെ തലകളെ ഉയർത്തുക. മഹത്വത്തിന്റെ രാജാവ് വരുന്നു. Oh, Shabalabazia. Hudabaze. Just the voice, just the voice, just the voice. सिर्फ कलीसिया के आवाज को सुनाई दे. यीशु. सारे घुटने टेकते हैं. Oh, Shabalaba. Yeshua. Yeshua. आखिरी बार. Oh, Shabalabazia. Zabarabazia. Oh, Zabaraba. Yeshu. Shabalabazia. Ha. 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 Ushabalabazia rabaria. Zubor terebia. Ha. 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 Oh, Yeshua. Thank you, Holy Spirit. धन्यवाद यीशु. My beloved is the most beautiful among thousands and thousands. My beloved is the most beautiful among thousands
Shabala baziata rabaha. Oh, thank you, Holy Spirit. Thank you, Holy Spirit. धन्यवाद यीशु. हाँ. हाँ. उठते हुए स्वर्गदूत हमारे साथ इस आराधना में वो शामिल हो रहे हैं. यीशु ओ शबला बाबा बासी. स्वर्गदूतों को यहाँ पर प्रभु ने उतार कर नियुक्त बन दिया है. शबला बाबा बाबा खबरा से घेरे बे. ओ स्पिरा दरबा. ओ शबला बाबा. Uda baraba baba basiha. Uda balaste kere beria. Oh shabala baba siha. Uda balash beredia. Ha. Oh sakala baba baba. Thank you, Holy Spirit. Oh, Shabalazia. Thank you, Holy Spirit. ये हमारे नियंत्रण से निकल गया है. ये हमारे नियंत्रण से निकल गया है. पवित्र आत्मा यहाँ पर नियंत्रण कर रहा है. शबा. अगले गीत के लिए इंतजार ना करें. आप प्रभु से जो बातें करना चाहते हो वो बातें करें. आप उससे कैसे स्तुति देना चाहते हो वैसे स्तुति दे. पर आप उससे प्रतिक्रिया करें आज, क्योंकि वो सिर्फ आपके लिए यहाँ पर आया है. सिर्फ हमसे गले मिलने के लिए आया है. शाबाला. पर्वत की चोटी सबके लिए नहीं है, पर जो चढ़कर आने के लिए तैयार है उसके लिए है. यीशु. सबला. ओ शेले बोजिया. लव सरा दिया. कुछ लोगों से प्रभु अभी मुठभेड़ कर रहा है. आपका पड़ोसी क्या कर रहा है उस पर ध्यान मत दो, पर प्रभु जो आपके साथ कर रहा है उस पर ध्यान दीजिए. हाँ.
आपको रोने के जैसा लग रहा है तो रोइए। अगर आपको हाथ उठाकर उसको स्तुति करना लग रही है तो हाथ उठाकर कीजिए। अगर उस प्रभु के सामने मुंह के बल गिरकर आप करना चाहते हो तो वो करें। पवित्र आत्मा का वो हवा, पवित्र आत्मा को हवा, the wind of the Holy Spirit is moving. The wind of the Holy Spirit is moving. ആത്മാവിന്റെ കാറ്റ് ഇവിടെ ചലിക്കുന്നു. ചിലതിനെ തൊടാൻ ആത്മാവിന്റെ കാറ്റ് ഇവിടെ ചലിക്കുന്നു. कुछ लोगों को छूने के लिए पवित्र आत्मा की हवा यहां पर लहर रही है. शबला बाबा, शबरा सबरा बाबा, शबरा बाबा बाबा सिहा, बाबा. ये हवा की लहर सूखी हड्डियों को एकत्रित लाकर उसको सेना बनाएगा. ये हवा की लहर, ये हवा का झोंका मरे हुए चीजों को मिटाकर जीवन को वहां पर लाएगा. शबाला बाबा, आत्मा के हवा को हम ऐलान करते हैं. शबारा बाबा, हरा बाबा, आसबाला हरता सकोर बेरिया. Ha. Oh. Oh. हाँ, मैं देख रहा हूं कि परमेश्वर का हाथ कुछ व्यक्तियों के हृदय के अंदर अपने हाथ को ले जाकर हृदय के सबसे नीचे के भाग में है. किसी को दिखा नहीं सकते वैसे जो दर्द को भरकर सालों से रखा है, उस दर्द को परमेश्वर पूर्ण तरीके से उखाड़ कर बाहर निकाल रहा. तन्वी सिस्टर आपके साथ वो हो रहा है. शाबाला बाबा, हुडाबा बाबा, शाबारा, हुडाबाला बासिहा. Alex brother इधर പിടിച്ചോ. ആരോടും പറയാൻ പറ്റാത്ത വേദനയുണ്ടല്ലോ. അപ്പം പറയുന്നു ഞാനത് കണ്ടിട്ടുണ്ട്, നീ അതെനിക്ക് താ, നീ എന്റെ സന്തോഷം എടുത്തോ. मुझे पता नहीं, पर जैसे परमेश्वर ने मूसा से कहा था, मूसा ये पवित्र जमीन है, अपने चप्पल को उतार, अपने जूतों को उतार और तू प्रवेश कर इसके अंदर. आओ शाबाला बाराबाजी हा 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 ज़ाकाला बाराबाजी हा. मुझे पता नहीं, पर परमेश्वर वो नियुक्तपन दे रहा है. हाँ, ये जमीन पवित्र है. हाँ हाँ हाँ. हो शाबाला बाबा, हो शाबारा बाबा, होडा बाबा ज़ांदारा बाला, हो शाबाला बारा बाबा ज़िया. हाँ. Oh, Shabbat. La ba ra ba ba.
Oh. Oh. कुछ लोगों के लिए वो, हाँ, मैं देख रहा हूं कुछ व्यक्तियों के करीब परमेश्वर रुक कर वो आपको गले लगकर आपके सारे चिंताओं को मिटा रहा है। വേറെ ആർക്കും മനസ്സിലാകാത്ത വിഷമങ്ങൾ നിന്റെ മനസ്സിലില്ലേ? किसी और को समझ में नहीं आता ऐसा बहुत दर्द तेरे मन के अंदर है। ആരോട് പറഞ്ഞാലും അവർക്ക് മനസ്സിലാകത്തില്ല। किसी से अगर वो हम बांटे तो भी उनको समझ में नहीं आता है। उस दर्द को आज प्रभु जड़ से उखाड़ रहा है। ഇനി അടുത്ത ആരാധനയ്ക്ക് നീ ദുഃഖം കൊണ്ടല്ല, എന്റെ സന്തോഷം കൊണ്ട് നീ വരണം। अगली आराधना को तू दुख को लेकर नहीं, पर मेरी आराधना को लेकर आए, मेरे आनंद को तू लेकर आए, ये प्रभु की इच्छा है। शाबाला बाबा, ओ सकाला बाबा, ओ शाबारा बाबा। आज सारे दुख को यहाँ पर उंडेल कर जाना, कुछ भी वापस घर पर नहीं लेकर जाना है। हाँ, कुछ भी एक भी छोटा सा भी दर्द हो वो भी लेकर नहीं जाना है। नहीं नहीं नहीं, हमारा दिल दुख को लेके जलने का स्टोर रूम नहीं है, यीशु को निवास करने का सिंहासन है। मेरा दिल वो यीशु का सिंहासन है, मेरा दिल वो यीशु का सिंहासन है। मेरा दिल दर्द को लेकर चलने का गार्बेज रूम नहीं है। मेरा दिल सारे भार को लेकर चलने का वो वेयर हाउस नहीं है। मेरा दिल बने तेरा सिंहासन। हाँ हाँ हाँ, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा शाबाला। तेरा मेरा दिल बने, मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मान। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा। ये
यीशुआ 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 मेरे मन में समा जा। सारे दुख के उखाड़ कर हम यीशु को वहां निवास कराएंगे। यीशुआ यीशुआ अपने हृदय पर यीशु को स्वागत करें। यीशुआ यीशुआ मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू हाँ मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके। पर्वत से उतर कर आने के बाद ये हमारा अनुभव है। हाँ तेरी खुशबू मेरे जीवन बने, हाँ जीवन बने। तेरी स्तुति का स्थान यीशु मेरे तू है। मेरी जीवन बने तेरे स्तुति का स्थान, बाहर का स्थान नहीं। तू है बड़ा बा यीशुआ 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 shabalaba hudaba shabalaba bazia Yeshua, oh Yeshua, oh Yeshua, mere मन पे, oh मेरे चेहरे पे, मेरे चेहरे पे तेरी रोशनी हाँ मेरे बातों से हाँ मेरे चेहरे से तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। हाँ मेरा जीवन तेरी स्तुति का स्थान यीशु में। तू है बड़ा महान, मेरा जीवन बने हाँ यीशुआ 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 समा जा ओ यीशुआ यीशुआ
बाहा उड़ाबा शेबेरे बेसिया मेरे एल शदाई एल शदाई यीशुआ यीशुआ मेरे यीशुआ यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा ओ यीशुआ मेरे मन में समा जा ओ यीशुआ मेरे मन में ओ यीशुआ यीशुआ हा ओ शबाला हा यीशुआ ओ हा हा यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मेरे मन में समा जा ओ यीशुआ मेरे मन में समा आज के बाद से हमारे दिल पर बाहर का कोई भी बोझ नहीं रहेगा। हमारा दिल यीशु का सिंहासन है, मेरा दिल उसका सिंहासन है, मेरी आत्मा उसकी आसन है हाँ। और किसी को भी मेरे दिल और आत्मा पे अधिकार नहीं है हाँ। ओ यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा हा यीशुआ मेरे मन में समा जा हा हा मेरे मन हा में समा यीशु को बहुत खुशी हो रही है इस बात पर। यीशुआ The Lord is joyful with this declaration. यीशु को बहुत पसंद है जब हम ये कहते हैं हाँ। ओ, यीशु के दिल में पूरा सिर्फ हम भरे हैं, इसलिए हमारे दिल में भी सिर्फ पूरा यीशु को ही भरने का अधिकार है हाँ। हाँ। मेरे मन में समा जा अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है। ये यीशु जो हमारे दिल पर सिंहासन डालकर बैठा है हाँ, वो इसहाक का प्रभु है, वो याकूब का प्रभु है, पर आज हम कहते हैं वो मेरा भी प्रभु है हाँ। बोलो बोलो अब्राहम का प्रभु, अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। ओ तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, हे तू मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, ओ तू मेरा है यीशुआ, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा
जिसके हाथ में मेरा जिसके हाथ में मेरा और आने वाला कल वो मेरा ओ उसके हाथ में के हाथ में मेरा कल बोलो बोलो धैर्य से बोलो हाथ में हाँ उसके हाथ में है मेरा ओ उसके हाथ में मेरा कल उसके हाथ में मेरा कल हाँ उसके हाथ में मेरा और आने वाला कल वो मेरा वो कभी ना छोड़ेगा तू कभी ना छोड़ेगा तू कभी ना ठुकराएगा तू मेरा है वो मेरा है ओ तू हाँ हाँ धैर्य के साथ ऐलान करें वो कभी ना छोड़ेगा वो कभी ना ठुकराएगा वो मेरा है वो मेरा है वो कभी ना छोड़ेगा वो कभी ना छोड़ेगा वो कभी ना ठुकरा आएगा वो मेरा है ओ वो मेरा है नदियाँ मुझे डुबा ना सके नदियाँ मुझे डुबा ना सके अग्नि मुझे जला ना सके मेरा हाथ जो तूने थामा है नदियाँ मुझे डुबा ना सके अग्नि मुझे जला ना सके मेरा हाथ जो तूने वो कभी ना छोड़ेगा वो कभी ना छोड़ेगा वो कभी ना ठुकराएगा वो मेरा है वो मेरा है वो कभी ना वो कभी ना छोड़ेगा वो कभी ना ठुकराएगा वो मेरा है वो मेरा है वो कभी ना छोड़ेगा वो कभी ना ठुकराएगा वो मेरा है वो मेरा वो है कभी ना छोड़ेगा वो कभी ना ठुकराएगा वो वो मेरा वो कभी ना छोड़ेगा हे। वो कभी ना ठुकराएगा वो मेरा है वो मेरा है वो कभी ना छोड़ेगा हे। वो कभी स्थापित हो जाने दो ये सच्चाई हमारे दिल में स्थापित हो जाने दो वो मेरा है वो कभी ना वो कभी हाँ। ना छोड़ेगा वो कभी ना ठुकराएगा वो मेरा है वो मेरा है वो कभी ना ओ छोड़ेगा शबलबा उशे मेरे बेसिया दराबना वो मेरा है वो मेरा है उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों
ऐलान करो हाँ हाँ ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। बीमारी देख बीमारी देख तेरा सर झुका हाँ मुझ पर तेरा बस ना चल सका ऐसा शस्त्र ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना। उठते हुए तूफानों में हाँ, तू ही मेरी चट्टान हे, बढ़ती हुई लहरों पे हाँ, तेरे कदमों के निशान हो उठती हुई तूफानों में तू ही मेरी Yes Lord चट्टान Yes Lord बढ़ती हुई लहरों पे हाँ, तेरे कदमों के निशान। लहरों पे हो तू ही मेरी चट्टान बढ़ती हुई लहरों पे हाँ, तेरे कदमों के निशान उठती हुई हाँ, तूफानों में ये हमारी गवाही है तू ही मेरी चट्टान बढ़ती हुई लहरों पे കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിൻ്റെ നാമത്തിൽ എല്ലാവർക്കും വന്ദനം. प्रभु यीशु मसीह के नाम में सभी को प्रेम भरा वंदन. അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ഒരു സൺഡേ കൂടെ ദൈവം നമുക്ക് ദാനം തന്നു. और आशीषित और एक रविवार परमेश्वर ने हमको दान में दिया. ഓരോ ദിവസവും ഓരോ ആഴ്ചയും കർത്താവ് എത്ര മനോഹരമായിട്ടാണ് നമ്മളെ നടത്തുന്നത്. हर दिन और हर हफ्ते परमेश्वर कितने अद्भुत रीति से हमारी अगुवाई कर रहा है. നമ്മളോട് മാർച്ച് അവസാനത്തിൽ കർത്താവ് ഇങ്ങനെ പറഞ്ഞു, ഇനിയുള്ള 3 മാസങ്ങൾ ഒത്തിരി സ്പെഷ്യലായിരിക്കും. मार्च के अंत में प्रभु ने हमसे कहा था कि आने वाले 3 महीने हमारे लिए बहुत अनोखा रहेगा. പറഞ്ഞപ്പം കാണാഞ്ഞ ഒത്തിരി കാര്യങ്ങൾ ഈ 2 മാസം കൊണ്ട് കർത്താവ് തുറന്നു കഴിഞ്ഞു. और वो जब कहा गया था तभी जो नहीं दिखता था ऐसे बहुत अनोखे चीजों को इन 2 महीनों में परमेश्वर ने खोलता हुआ हमने देखा. ആമേൻ. आमीन. ഓരോ ടെസ്റ്റ് മണികൾ നമ്മൾ ഓരോ ആഴ്ചയും കേട്ടുകൊണ്ടിരിക്കും. हर एक गवाहियों को हम हर हफ्ते सुन रहे हैं. കൊടുക്കാതെ അനുഗ്രഹിക്കപ്പെടത്തില്ല. दिए बिना हम आशीषित नहीं हो सकते. അവർ ദൈവത്തിന് കൊടുത്തു. ദൈവം ഒരു പ്രത്യേകതയുണ്ട്, മേടിച്ചാൽ തിരിച്ചു കൊടുക്കും.
और उन्होंने दिया। परमेश्वर की एक खासियत है, अगर किसी ने परमेश्वर को दिया, परमेश्वर उसे लौटा कर देता അത് है। ദൈവത്തിൻ്റെ നേച്ചറാ. ये परमेश्वर का स्वभाव है। മേടിച്ചാൽ തിരിച്ചു തരാത്ത നേച്ചർ പിശാചിൻ്റെയാ. और अगर लिया तो लौटा कर नहीं देना, ये शैतान का स्वभाव है। അപ്പം നമുക്ക് ആ സ്വഭാവം ഉണ്ടെങ്കിൽ അത് സാത്താനിൽ നിന്ന് കിട്ടിയത്. अगर हमारे अंदर ये स्वभाव है तो वो शैतान से हमको मिला है। ദൈവത്തിന് ഒരു പ്രത്യേകത ഉണ്ട്. മേടിച്ചാൽ അതല്ല തിരിച്ചു തരുന്നത്, അവൻ്റെ സ്റ്റൈലിലാണ് തിരിച്ച്. आमेन। परमेश्वर की खासियत यह है, अगर हमने उसे कुछ दिया तो वो हमारे औहदे पर नहीं, पर उस परमेश्वर के औहदे के हिसाब से हमको देता है। പക്ഷെ എൻ്റെ ദൈവത്തിനൊരു പ്രത്യേകതയുണ്ട്. मेरे परमेश्वर की एक खासियत है। തിരിച്ചു തരുന്ന നീ പറയുമ്പോഴല്ല, वाव। കറക്റ്റ് ടൈമിലാണ്. और वो परमेश्वर हम चाहते हैं उस समय में नहीं, पर अपने सही समय पर लौटा कर देता है। हालेलुया। ആമേൻ. ആമേൻ. ഒന്ന് പ്രത്യേകത ഒന്ന് മനസ്സിലാക്കിക്കേ. ഒന്നുമില്ലാത്ത നിന്നെ സമയത്ത് പോറ്റുന്നവനാ നമ്മുടെ അപ്പൻ. ये देखिए कि हमारे पास जो कुछ भी नहीं है, हमको सही समय पर हमारा देखभाल करने वाला परमेश्वर है ये। പക്ഷെ ഒരു കാര്യം ഞാൻ പറയും, एक बात मैं आपसे कहता हूँ, ഒന്നുമില്ലായത് ആയതിൻ്റെ പുറകിൽ നിന്റെ കുരുത്തക്കേടാണെങ്കിൽ അത് കുറച്ച് നാൾ കാണും. अगर आपके अंदर खालीपन आपके कारण आई है तो वो खालीपन कुछ समय तक आपके साथ रहेगी। ഇസ്രായേൽ ബൈബിളിൽ പഠിച്ചാൽ അവർ ദാരിദ്ര്യം അനുഭവിച്ചാൽ അവരുടെ കയ്യിലിരിപ്പുള്ള. और इस्राएल, अगर वचन में से पढ़े, इस्राएल ने दरिद्रता अपने कमियों और गलतियों के कारण वो अनुभव किया। 430 വർഷം അടിമത്തത്തിൽ കിടന്നപ്പോൾ അവർ പട്ടിണി കിടന്നെന്ന് ബൈബിളിൽ ഇല്ല. वचन ऐसा कभी नहीं कहता कि 4.5 जो है 430 साल जब वो गुलामी में थे वो दरिद्रता में नहीं थे, അതിനുശേഷം പട്ടിണി കിടന്നു. और उसके बाद वो भूखे पड़े हैं। गुलामी में वो भूखे नहीं थे, उसके बाद भूखेपन की अनुभव आई है उनको। അപ്പം അതിനൊരു കാരണമുണ്ട്. तो वो उसका पीछे एक कारण है। അവിടെ എല്ലാം എഴുതിയിരിക്കുന്ന ഒരു വാക്ക് ഞാൻ പറയാം. वहां सब लिखा हुआ एक वचन में आपसे कहता അവർ യഹോവയ്ക്ക് അനിഷ്ടമായത് ചെയ്തു. हूं, और उन्होंने परमेश्वर के इच्छा के विरुद्ध, परमेश्वर को प्रसन्न नहीं ऐसे कार्यों को किया। ദൈവത്തിന് ഇഷ്ടമല്ലാത്തത് നിന്നിൽ നിന്ന് പുറപ്പെട്ടാൽ അത് നിമിത്തം കിട്ടുന്ന ദാരിദ്ര്യം നീ അനുഭവിച്ചേ പറ്റൂ. परमेश्वर को जो पसंद नहीं, जब आप उन कार्यों को करते हो, उसके कारण जो दरिद्रता आती है, उसका कारण और हम हैं, और उसे हमें अनुभव करना पड़ेगा। ആമേൻ. आमेन। അല്ലെങ്കിൽ ഒരിക്കലും നിന്നെ ദരിദ്രത്തിലിട്ടേച്ച് മറക്കുന്ന ഒരു ദൈവമല്ല എൻ്റെ ദൈവം. हमारा परमेश्वर कभी हमको दरिद्रता में रखकर हमको भूलने वाला परमेश्वर नहीं। ആമേൻ. आमेन। ആമേൻ. ഈ 5 വർഷം കൊണ്ട് എൻ്റെ ഇതിൽ ഞാൻ ഒരു കാര്യം പറയും. ये 5 साल में मेरी एक बात मैं आपसे कहता हूँ, ഞാൻ എൻ്റെ ദൈവത്തോട് നിങ്ങളിൽ ആരെങ്കിലും വെച്ചിട്ട് ഇന്ന വിഷയത്തിന് കർത്താവേ മറുപടി തരണമെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ എല്ലാത്തിനും ദൈവം മറുപടി തരും. और आपके कोई भी विषयों को रखकर मैंने प्रभु से कहा है, प्रभु इनके इस विषय के लिए आप उत्तर देना, तो परमेश्वर ने यकीन तौर से उत्तर दिया है। 3 മാസം മുമ്പ് 1-2 വിഷയത്തെ വെച്ചിട്ട് ഞാൻ കർത്താവിനോട് പറഞ്ഞു, എന്താ നീ 4 വർഷമായിട്ട് എന്നോട് സംസാരിക്കാത്തതെന്ന് ചോദിച്ചു. और 2-3 महीने पहले कुछ विषयों को रखकर मैंने प्रभु से पूछा, 4 साल हुआ तो भी इन विषयों का आप उत्तर क्यों नहीं दे रहे प्रभु? അഭിമാനത്തോടെ പറയാം, അതിനും ദൈവം മറുപടി തന്നു. मैं गर्व के साथ कहता हूँ, परमेश्वर ने उन विषयों के लिए भी उत्तर दे दिया। आमेन। ആമേൻ. എനിക്ക് നല്ല ബോധ്യമുണ്ട്, നിങ്ങളിൽ ഓരോരുത്തരെയും ദൈവമാണ് എൻ്റെ കയ്യിലെടുത്ത് തന്നെ. और मुझे मेरे मन में ये पूर्ण यकीन और धैर्य है कि आप सभी को परमेश्वर ने मेरे हाथों में सौंपा है। ദൈവം തന്നതായതുകൊണ്ട് എനിക്ക് എന്തും ദൈവത്തോട് ചോദിക്കാം. परमेश्वर ने आपको मेरे हाथों में दिया है, इसके लिए मैं परमेश्वर से कुछ भी मांग सकता हूँ। आमेन। ആമേൻ. നീ ദൈവം തന്നവരുടെ കൂട്ടത്തിലില്ലെങ്കിൽ अगर आप നിനക്ക് ചിലപ്പോൾ മറുപടി കിട്ടത്തില്ല. अगर आप उस झुंड में नहीं जिसमें परमेश्वर ने मुझे दिया है, तो परमेश्वर आपके प्रार्थना का उत्तर शायद नहीं देगा। ആമേൻ. യേശുവിൻ്റെ അടുക്കൽ എന്ത് പുരുഷാരുണ്ടായിരുന്നു? यीशु के पास कितने बड़ा झुंड था, ആ പുരുഷാരെ എല്ലാവരും കർത്താവ് വിളിച്ചിട്ട് വന്നവരല്ല. और वो झुंड को परमेश्वर ने बुलाया, इसके लिए उसके पीछे नहीं आ रहे थे। ആമേൻ. आमेन।
എന്നാൽ കർത്താവ് ആഗ്രഹിച്ചു വന്നിട്ടുള്ളവർ വെറുതെ പോയിട്ടുമില്ല. पर जिनके लिए भी परमेश्वर आने की इच्छा की है वो लोग खाली हाथ नहीं गए हैं. കർത്താവ് ദേവാലയത്തിൽ പോകുന്നു. परमेश्वर मंदिर में जाता है അവിടുത്തെ പുരോഹിതന്മാരെ കർത്താവിന് മൈൻഡ് ചെയ്യത്തില്ല. और वहाँ के पुरोहित लोग परमेश्वर प्रभु पर ध्यान नहीं देते. അവിടുത്തെ ചടങ്ങുകൾ കർത്താവ് മൈൻഡ് ചെയ്യത്തില്ല. वहाँ के जो भी तौर तरीके हैं उस पर प्रभु ध्यान नहीं देता. പക്ഷെ 18 വർഷം കൂനിയായവളെ കർത്താവ് മൈൻഡ് ചെയ്യും. पर 18 साल से झुककर जो बैठी है उस स्त्री पर प्रभु ने ध्यान അവളെ दिया. തൊടും, उससे प्रभु അവളെ छुएगा, സൗഖ്യമാക്കും. उसको चंगाई देगा. കർത്താവ് ആലയത്തിൽ നിന്ന് പോകും. प्रभु उस मंदिर से निकल जाएगा. പക്ഷെ ആലയത്തിലെ ആളുകളുണ്ട്, पर फिर भी आलय में लोग हैं. അവരെല്ലാരും കർത്താവ് ആകർഷിച്ചിട്ട് വന്നവരല്ല. वो सभी प्रभु ने आकर्षित किया. അവർ वो അടുത്ത नहीं ആഴ്ച है. ആലയത്തിൽ വരും. वो अगले हफ्ते भी आएंगे. അവരെ യേശുവിനെ ക്രൂശിക്കാനെന്ന് പറഞ്ഞേച്ചു ആലയത്തിൽ വരും. वो यीशु को क्रूसित करो ऐसा कहकर भी वो आलय में आए. യേശുവിനെ ക്രൂശിക്കാന്ന് പറഞ്ഞവരാ അതിനകത്തിരിക്കുന്നത്. जो यीशु को क्रूसित करो ऐसे जिन्होंने कहा वो आलय में बैठे थे. ആമേൻ. आमेन. ഒരു കാര്യം നിങ്ങൾ മനസ്സിലാക്കണം. आप एक बात समझिए. നമ്മള് ഇന്ന് പറഞ്ഞു ഞങ്ങളൊന്നും അങ്ങനെ പറയുന്നവരല്ലെന്നാ പറയുന്നത്. हम बोलते हैं कि हम ऐसे बातों को सब नहीं कहते. യേശുവിനെ ക്രൂശിക്കാന്ന് നമ്മൾ പറയുന്നില്ല. हम ये नहीं कहते कि यीशु को क्रूसित करो. പക്ഷെ ഞാനൊരു കാര്യം ചോദിക്കട്ടെ, एक बात मैं आपसे पूछूं. ഇപ്പോൾ യേശുവിന്റെ ശരീരം ആരാ? अभी यीशु का शरीर कौन है? ആരാ? कलीसिया. ചർച്ച. कलीसिया. അവിടെ നിന്നുകൊണ്ട് ചർച്ചിൽ ഓരോരുത്തരെ കുറ്റം പറഞ്ഞാൽ അത് ആരുടെ ശരീരത്തിനെ മുറിവേൽപ്പിക്കുന്നു? और उस कलीसिया में बैठकर अगर हम किसी के बारे में बुरा कहे तो चोट किसको गिर रहा है? യേശുവിന്റെ ശരീരം. यीशु അതിന്റെ के പേരാ शरीर. ക്രൂശീകരണം. और उस तरीके से यीशु के शरीर में जो चोट गिरता है उसे क्रूसित करना. അതുകൊണ്ടാ പൗലോസ് പറഞ്ഞത് इसके लिए पौलुस ने कहा എബ്രായ ലേഖനത്തിൽ, इब्रानियों की पत्री में कहा, നീ വീണ്ടും ക്രിസ്തു എന്നെ ക്രൂശിക്കുന്നവനായി മാറരുത്. और तू फिर से मुझे क्रूसित करने वाला व्यक्ति ना बन जाए. സഭയ്ക്ക് ഇന്ന് യേശുവിനെ ക്രൂശീകരിക്കാൻ പറ്റും. कलीसिया ही यीशु को आज क्रूसित कर सकते. ലോകത്തിന് യേശുവിനെ ക്രൂശിക്കാൻ പറ്റത്തില്ല. दुनिया वाले लोग यीशु को क्रूसित नहीं कर सकते. പിശാചിനെ ക്രൂശിക്കാൻ പറ്റത്തില്ല. शैतान उसे क्रूसित नहीं कर सकता. അതൊരിക്കലേ ഉള്ളായിരുന്നു. वो सिर्फ एक ही बार कर ആ पाया. അവസരം കഴിഞ്ഞു. वो मौका उनसे छूट गया है. ലോകവും തോറ്റു, പിശാചും തോറ്റു. दुनिया भी हार गया, शैतान भी हार गया. ഇപ്പൊ എവരി ഡേ കർത്താവ് തോറ്റോണ്ടിരിക്കുക. और हर दिन अभी प्रभु हार रहा है. ആരുടെ മുമ്പിൽ? किसके सामने? അവൻ വില കൊടുത്തു മേടിച്ച, उसने जिसके लिए दाम അവൻ देकर രക്തം खरीदा. കൊടുത്ത് സമ്പാദിച്ച, उसने लहू देकर അവൻ जिसको कमाया. ജീവൻ കൊടുത്ത് സമ്പാദിച്ച उसने अपने जीवन को देकर जिसको कमाया. സഭ അവനെ ക്രൂശിക്കുക. उसकी अपनी कलीसिया उसको क्रूसित कर रही है. നിങ്ങൾ ഒരു കാര്യം മനസ്സിലാക്കണം. एक बात हम समझे. ഇവിടെ ഇരിക്കുന്ന ഓരോരുത്തരുടെ ഉള്ളിലും കർത്താവ് ഇരിപ്പുണ്ട്. यहाँ बैठे हर एक व्यक्ति के हृदय में यीशु निवास करता ഉണ്ടോ? है. यस. അപ്പൊ നിങ്ങൾ ആ വ്യക്തിക്കെതിരെ വിരൽ ചൂണ്ടുമ്പോൾ ആരെ കൂടെയാ വിരൽ ചൂണ്ടുന്നത്? तो जब आप उस व्यक्ति के सामने उंगली उठाते हो, आप किसके खिलाफ उंगली उठा रहे हो? यीशु के. പറ. यीशु. ആ വ്യക്തിയുടെ അകത്ത് ആരിപ്പുണ്ട്? उस व्यक्ति के अंदर कौन निवास कर रहा है? यीशु. അപ്പൊ നിങ്ങൾ ആർക്കെതിരെയാവോ? കാണാത്ത ഒരാൾക്കെതിരെ നീ വിരൽ ചൂണ്ടി. तो आपने उसके खिलाफ उंगली उठाया जो जिसे आप देख नहीं पा रहे. ഉള്ളതോ ഇല്ലാത്തതോ എന്തു ആയിക്കോട്ടെ, जो आप कह रहे हो वो शायद सच होगा या गलत होगा. നീ जो भी പറയുന്നത് होगा. എല്ലാം അവനിൽ കാണും. आप जो उसके बारे में कह रहे हो वो सब उसमें रहेगा शायद. പക്ഷെ ഇതെല്ലാം ഉണ്ടെങ്കിൽ യേശു അവിടെ ഇരിപ്പുണ്ടല്ലോ. आए. ये सब होते हुए उस व्यक्ति के अंदर यीशु भी निवास कर रहा യേശുവിന് ഇതെല്ലാം അഡ്ജസ്റ്റ് ചെയ്യുക. है. यीशु इन सभी बातों से एडजस्ट कर നിനക്ക് सकता है. പറ്റത്തില്ല. पर आप नहीं कर पा അപ്പൊ रहे. നീ ആരാ? तो आप कौन हो? ഞാൻ ഇത് ചോദിക്കാൻ കാരണം മേശയുടെ മുമ്പിലാണ്. मैं ये सवाल आपसे इसलिए कर रहा हूं क्योंकि हम प्रभु मेज के सामने हैं.
എൻ്റെ ചോദ്യം, ഇവിടെ ഇരിക്കുന്നവരെല്ലാവരും നീതീകരിക്കപ്പെട്ടവരല്ലേ? और मेरा सवाल ये है, यहाँ बैठे सभी लोग धर्मी व्यक्ति हैं, ആണോ? हाँ या नहीं? ആണെന്ന് ഉറപ്പുള്ള ഒരു കര ഉയർത്തിക്കുക. ഹല്ലേലൂയ പറയണ്ട, കരവൊന്ന് ഉയർത്തിക്കുക. मैं धर्मी हूँ, ये यकीन जिसमें है ഞാൻ हाथ उठाए. നീതിമാനാണെന്ന് ഉറപ്പുള്ളവർ जिनके अंदर ये यकीन है कि मैं धर्मी हूँ. ആരാണ് നിങ്ങളെ നീതീകരിച്ചത്? आपको किसने धर्मी ठहराया? यीशु. യേശു. यीशु ने. യേശു ചോദിച്ചിട്ടില്ല ഞാൻ നീതീകരിച്ചവനെ ആർ കുറ്റം ചുമത്തുന്നു? यीशु ने ये सवाल पूछा है, जिसको मैंने धर्मी ठहराया उसको कौन अपराधी कहला सकता है? ചോദിച്ചിട്ടുണ്ടോ? यस. നിങ്ങൾ പറയുന്നു ഇവിടെ ഇരിക്കുന്നവരെല്ലാവരും നീതീകരിക്കപ്പെട്ടവരാ. आप कह रहे हैं यहाँ बैठे सभी लोग धर्मी ठहराए गए हैं, നീതീകരിച്ചത് യേശുവാ. और यीशु ने उन्हें धर्मी ठहराया. നീതീകരിച്ചത് യേശുവാണെങ്കിൽ യേശു പറയുന്നു അവനെ ആര് കുറ്റം ചുമത്തും? और उनको अगर धर्मी यीशु ने ठहराया तो यीशु कह रहा है उसके विरुद्ध कौन उसे अपराध का बोध दे सकता है? ആമേൻ. आमीन. പരിശുദ്ധമോ ആരെയും കുറ്റം പറയത്തില്ല. पवित्र आत्मा किसी की बुराई नहीं करता. എന്നോട് ദൈവാത്മാവ് സംസാരിക്കാൻ തുടങ്ങിയിട്ട് ഏകദേശം 40 വർഷമായി. पवित्र आत्मा मुझसे बातें करना शुरुआत कर कर जो है 40 साल हो गया है लेकर घूमता था. 2009 എന്നോട് ദൈവാത്മാവ് ചോദിച്ച ഒരു ചോദ്യമുണ്ട്. 2009 में पवित्र आत्मा ने मुझसे एक सवाल पूछा. എൻ്റെ വിചാരം ഞാൻ ഒത്തിരി പേരെ അങ്ങ് നേടി, ഞാൻ സ്വർഗത്തിൽ ഏതാണ്ട് വലിയ ടോപ്പാന്നായിരുന്നു എൻ്റെ വിചാരം. मेरा ये समझ था कि मैंने बहुत लोगों को परमेश्वर के लिए पा लिया है, बहुत लोगों को मैं स्वर्ग ले जाने के लिए कामयाब हो गया हूँ. കാരണം നൂറുകണക്കിന് ആളുകൾ സൗഖ്യമാണെന്ന് ഞാൻ കണ്ടിട്ടുണ്ട്. क्योंकि मैंने देखा है कि 100 से अधिक लोग चंगाई पा रहे हैं. ഭൂതങ്ങൾ ഒത്തിരി പേരുടെ ദേഹത്തു നിന്ന് വിട്ടുപോകുന്ന ഞാൻ കണ്ടിട്ടുണ്ട്. बहुत लोगों के शरीर से दुष्टात्मा से वो मुक्त होते हुए मैंने देखा है. നടക്കാൻ കഴിയാത്തവർ നടക്കുന്ന കണ്ടിട്ടുണ്ട്. जो चल नहीं सकते वो लोग झट से उठकर चलते हुए मैंने देखा है. കേൾക്കാൻ കഴിയാത്തവർ കേൾക്കുന്ന കണ്ടിട്ടുണ്ട്. जो सुन नहीं पाते वो सुनने लगे, ये मैंने देखा है. സംസാരിക്കാൻ വിക്കുള്ളവർ വിക്കും മാറിയത് കണ്ടിട്ടുണ്ട്. जिनको बात करने में तकलीफ होती थी उनके तोतलेपन मिट जाने वाली मैंने चंगाई को देखा ഹോർമോൺ है. പ്രോബ്ലം നിമിത്തം ശരീരത്തിന് വല്ലാതെ വീർത്തിരുന്ന ആളുകൾ ഒറ്റ മിനിറ്റ് കൊണ്ട് നോർമലാന്ന് കണ്ടിട്ടുണ്ട്. हार्मोन प्रॉब्लम जिनको था उनका जो शरीर सूज जाता था 1 मिनट में वो सूजन मिट जाते हुए मैंने देखा है. ഇതെല്ലാം കണ്ടിട്ടുള്ള എന്നോട് ചോദിച്ചു നീ എന്തോ ചെയ്തെന്ന്. मैंने जो ऐसे कार्यों को देखा है उससे प्रभु ने पूछा कि तूने क्या किया. ദൈവാത്മാനോട് ചോദിച്ചാൽ നീ എന്ത് ചെയ്തു? पवित्र आत्मा ने पूछा तूने क्या किया. ഞാൻ പറഞ്ഞു ഒത്തിരി പേര് യേശുവിനെ സ്വന്തം രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചു. मैंने बोला बहुत लोगों ने यीशु को अपना उद्धार करता माना, ഒത്തിരി പേര് സൗഖ്യമായി. बहुत लोग चंगाई प्राप्त किए. മരിച്ചവർ ഉയർത്തിട്ടില്ല, ബാക്കിയെല്ലാം നടന്നിട്ടുണ്ട്. मरे हुए अभी तक जी नहीं उठे, बाकी सब मेरे सेवकाई അത് में हुआ. താമസിയാതെ നടക്കും. और ये मरे हुए जी उठने का भी सेवकाई जल्द होने वाला. आमेन 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 आमेन. അതെന്റെ ഫെയ്ത്ത് അല്ല, ये मेरा विश्वास नहीं, ഈ ചർച്ചിൽ എന്നോട് പറഞ്ഞ ദൂത. ये कलीसिया में मुझसे कहा गया हुआ वाणी था. അതുകൊണ്ടല്ലേ മരണം പല പ്രാവശ്യം കയറി ഇറങ്ങാൻ നോക്കിയിട്ട് പറ്റാതെ അവൻ തോറ്റുപോയി. इसके लिए मृत्यु बहुत बार मेरे जिंदगी में आकर गया पर वो हार कर लौट गया है. आमेन. നിങ്ങൾ നോക്കുമ്പോൾ എനിക്ക് ഇപ്പോഴും വൈകല്യമുണ്ട്. आप देखते हो तो मेरे शरीर में अभी भी कमजोरी है. ഈ വൈകല്യം ഒന്നിന്റെ സൈന, ये कमजोरी एक बात का चिन्ह है. മരണം തോറ്റതിന്റെ സൈൻ. आमेन. मृत्यु हार गया उसका चिन्ह है ये. അത് തോറ്റതായതുകൊണ്ട് ഇത് പൂർണ്ണമായിട്ട് ഞാൻ സൗഖ്യമാകും. और वो हार गया है इसके लिए मेरी पूरी चंगाई होगी. आमेन. ആമേൻ. ഇത്രയൊക്കെ നടന്നിട്ടുള്ള ഞാനിത് വിവരിച്ചപ്പോൾ കർത്താവ് പറഞ്ഞു ഇതിനൊന്നും വിലയില്ലെന്ന്. और इतने सारे अनुभवों को देखा हुआ जब मैंने ये प्रभु से बांटा, पवित्र आत्मा ने कहा इन सब की कोई मायने नहीं है. കർത്താവ് ചോദിച്ചു അത് റിസൾട്ട് ആകണമെങ്കിൽ നീ ആൻസർ പറയണം. പ്രഭു കർത്താവ് ചോദിച്ച ചോദ്യം
ഇവരിൽ എത്ര പേർ നിത്യതയിലെത്തും? प्रभु ने कहा कि अगर कुछ मायने आना है तो प्रभु ने पूछा इनमें से कितने लोग स्वर्ग में जा पाएंगे। അതാ റിസൾട്ട്. वो है सच्चा रिजल्ट। ഈ ചർച്ചിൽ 1,00,000 പേര് വരുന്നതല്ല റിസൾട്ട്. ये कलीसिया में 1 लोग आना सिर्फ रिजल्ट नहीं है। 10 പേരെ ഉള്ളെങ്കിലും सिर्फ अगर 10 लोग ही है, നിത്യതയിൽ എൻ്റെ കൂടെ ഈ 10 പേരും വരുന്നതാണ് റിസൾട്ട്. ये 10 लोग मेरे साथ अनंत काल में प्रवेश करना सही रिजल्ट है। അതുകൊണ്ട് നിത്യതയുടെ ശുശ്രൂഷകനായതുകൊണ്ട് നിങ്ങൾക്കിഷ്ടമുള്ള രീതി ഞാൻ ശുശ്രൂഷിക്കത്തില്ല. और मैं वो अनंत काल पर ध्यान रखकर सेवकाई करने वाला सेवक हूँ, इसलिए आपको पसंद वैसा सेवकाई नहीं करूंगा। നിങ്ങളുടെ അഭിപ്രായം എല്ലാം ഞാൻ കേൾക്കും, आपके राय को सब मैं मानूंगा, പക്ഷെ അതനുസരിച്ച് ഞാൻ ശുശ്രൂഷിക്കത്തില്ല. पर उसे मानकर मैं आगे मेरी सेवकाई को नहीं ले जाऊंगा। നിത്യതയുടെ ഓണർ പരിശുദ്ധാത്മാവാ. क्योंकि अनंत काल का मालिक पवित्र आत्मा है। അദ്ദേഹം പറയുന്നത് കേട്ട് ഞാൻ ശുശ്രൂഷിക്കും. पवित्र आत्मा जैसे अगुवाई देगा वैसे ही मैं सेवकाई ആ करूंगा। ആത്മാവിന് കീഴടങ്ങുന്നവരാ ഈ പുൽപ്പറ്റി നിൽക്കുന്നത്. और वो आत्मा के अधीन में जो रहते हैं वही लोग यहाँ वेदी पे खड़े रहते हैं। നിങ്ങളിൽ ഒരാൾ നിത്യതയിൽ നിന്ന് വ്യതിചലിക്കുന്നുണ്ടെങ്കിൽ ശാസിക്കണോ? ഞാൻ ശാസിച്ചിരിക്കും. और आप में से अगर कोई भी उस अनंत काल में पहुंचने के सफर से अगर भटक रहा है, उसके लिए अगर आपको डांटना होगा तो मैं जरूर डांटूंगा। ആമേൻ. आमेन। ഞാൻ ധൃതി കൂട്ടാത്തത് 500,000 ഇത് മാറണമെന്ന് ധൃതി കൂട്ടാത്തത് എനിക്ക് നിർബന്ധമുണ്ട്. ഈ വന്നവർ എല്ലാവരും ആ നിത്യതയുടെ വെളിപ്പാടിലോട്ട് തിരിയണം. आमेन। और मैं इस बात पर ज्यादा दबाव इसलिए नहीं दे रहा कि 500 या 1 लाख जल्दी हो जाए, क्योंकि जितने लोग हैं वो सब उस अनंत काल के सफर में जुड़ जाए। ഞാൻ ചോദിച്ചാൽ എനിക്ക് ആത്മാക്കളെ തരുന്ന ഒരു അപ്പനാ എൻ്റെ അപ്പൻ. अगर मैं पूछूं तो मेरा पिता ऐसा है जो मुझे और भी आत्माओं को मेरे पास ला कर देगा। ഡോംബോലി അല്ല KDMC മൊത്തം കൂടെ എടുത്ത് കർത്താവ് എനിക്ക് തരും. डोंबिवली नहीं पर पूरा KDMC प्रभु मेरे हाथों में सौंप देगा। കർത്താവിനത് കഴിയും. मेरा प्रभु वो कर सकता है। പക്ഷെ കർത്താവ് എന്നെ പഠിപ്പിച്ച ഒരു കാര്യമുണ്ട്. पर प्रभु ने मुझे ഒരാളെ കൈ കിട്ടിയുള്ളിൽ അവൻ നിത്യതയിലെത്തണം. एक ही व्यक्ति भी अगर मिला है वो एक व्यक्ति अनंत काल में पहुंच पाए, അതുകൊണ്ട് കോംപ്രമൈസ് ഇല്ല. इसके लिए मैं कोई समझौता പക്ഷെ नहीं करूंगा। ശ്രദ്ധിക്കേണ്ട ഒരു കാര്യം പറയാം. पर एक बात हमें ध्यान रखना है, എനിക്ക് കിട്ടിയ കൃപാവരത്തിൽ ആളുകളുടെ പാപം എനിക്ക് വെളിപ്പെടും. मुझे जो वरदान मिला है उसके आधार पर लोगों का पाप मेरे सामने प्रकट होता है। അത് വെച്ചോണ്ട് ഞാൻ ഒത്തിരി പേരെ ശാസിച്ചിട്ടുണ്ട്. उस पाप के आधार पर बहुत लोगों को मैंने डांटा है, അവർക്ക് മുറിവേറ്റിട്ടുണ്ട്. उनको वो दर्द हुआ है। ഒത്തിരി പേരെ അത് നിമിത്തം സുഖിച്ചിട്ടുമുണ്ട്. और बहुत लोग वो सुनकर मजा भी लिए हैं। കാരണം ഞാൻ നിന്ന പെന്തക്കോസ് പ്രസ്ഥാനങ്ങളിലെ പ്രത്യേകത എന്താണെന്നറിയോ? ഇങ്ങനെയുള്ള കൃപാവരം ഉള്ളവരെ വിളിച്ചിട്ട് ഒരു ഗ്രൂപ്പിനെ ഒതുക്കുക, മറ്റൊരു ഗ്രൂപ്പ്. क्योंकि मैं जिस पहले पंतिकोस के उस संप्रदाय में था, वहां पर ऐसे लोगों को बुलाते थे ताकि एक झुंड लोग दर्द में अनुभव करते रहे और एक झुंड उसको देखकर मजा लेते रहे। ആമേൻ. ഇത് സ്ഥിരമായിരുന്നു. ये निरंतर होता रहता था। പക്ഷെ പരിശുദ്ധാത്മാവാണ് എന്നെ ഈ കൃപാവരം എന്താന്ന് പഠിപ്പിച്ചത്. पर पवित्र आत्मा ने मुझे सिखाया ये वरदान क्या है। പരിശുദ്ധാത്മാവ് എന്നോട് പറഞ്ഞു, पवित्र आत्मा ने मुझसे कहा, അവന്റെ പാപം വെളിപ്പെടുത്തുന്ന വിളിച്ചു പറയാനല്ല, और तुझे मैं उसका पाप का खुलासा, उसके पाप को ऐलान करने के लिए नहीं दिखा रहा, അത് അവനോട് പറയാനുമല്ല. और उस व्यक्ति को भी जाकर कहने के लिए नहीं बता ശ്രദ്ധിച്ച് रहा। കേൾക്കണം. ध्यान से सुनना। ദൈവം ഒരു വ്യക്തിയുടെ പാപം ദൈവത്തിൻ്റെ ആത്മാവ് നിന്നെ വെളിപ്പെടുത്തിയാൽ അത് അവനോട് പറയാനോ അവനെ പരസ്യകോലമാക്കാനോ അല്ല അത് തരുന്നു. अगर एक व्यक्ति के पाप को पवित्र आत्मा आपके सामने अगर खुलासा कर रहा है, उसका कारण ये नहीं कि आप उसको सभी के सामने शर्मिंदा करें या उस व्यक्ति को जाकर उसके बारे में बताएं। ആത്മാവ് അത് വെളിപ്പെടുത്തിയെങ്കിൽ ആ വിഷയം സോൾവ് ചെയ്യാൻ പരിശുദ്ധാത്മ ഒരു സൊല്യൂഷനും കൂടെ തന്നിരിക്കും. पवित्र आत्मा ने अगर आपको वो दिखाया है तो उस दिक्कत में से परिणाम को लाने का एक सॉल्यूशन भी पवित्र आत्मा അത് देगा। സോൾവ് ചെയ്യാൻ സമയമായി, അതുകൊണ്ട് അത് വെളിപ്പെടുത്തുന്നു. और वो प्रकट होने का कारण ये था कि उसे सॉल्व करने का समय आ चुका है। ഇതിനകത്ത് പഴയ നിയമത്തിലെ പ്രവാചകന്മാരെ നോക്ക്. पुराने करार के नबियों पर ध्यान दीजिए। ഇസ്രായേലിന്റെ പാപം അവർ വിളിച്ചു പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. इस्राएल के पापों को उन्हें जोर से ऐलान പാപം പറഞ്ഞ് പുസ്തകം അവസാനിപ്പിച്ചോ? क्या पाप के बारे में कहकर उन्होंने पुस्तक അവരുടെ समाप्त किया? മടങ്ങി വരവൂടെ പറഞ്ഞിട്ട് ആ പുസ്തകം അവസാനിപ്പിച്ചു. उनके लौट आने के अनुभव को भी कहकर पुस्तक को समाप्त किया। आमेन। പാപം മാത്രം പറയുന്ന
ഒരാത്മാവുണ്ടെങ്കിൽ അത് ദൈവാത്മാവല്ല, അത് ദുരാത്മാവാ. अगर आपसे सिर्फ आप पापों के बारे में ही कहते रहता है तो वो पवित्र आत्मा नहीं, वो दुष्ट आत्मा है. കുറ്റം പറയുന്നവൻ ദുരാത്മാവാ. जो बुराई करता है वो दुष्टात्मा के अधीनता में. പാപം മാത്രം നീ കണ്ടെങ്കിൽ അതിന് പേര് കുറ്റം പറച്ചില്ലെന്ന. और आपने सिर्फ अगर पाप को ही देखा है तो वो उसकी बुराई करने के समान है. വെളിപ്പാട് പുസ്തകത്തിൽ നോക്കിക്കേ, प्रकाशित वाक्य की पुस्तक में देखे സഭയെക്കുറിച്ച് ദൂത് വരുന്നുണ്ടല്ലേ? कलीसियाओं के बारे में वाणी लिखी गई है. 7 സഭയെക്കുറിച്ച്. 7 कलीसियाओं के बारे में. അതാരാ പറയുന്ന ദൂത്? वो वाणी कौन कह रहा है? ആരാ? कौन कह रहा है? ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ്. पवित्र आत्मा कह रहा है. ആർക്കാ ദൂത് കൊടുക്കുന്നത്? वो वाणी किसको दी जा रही है? സഭയിലെ പാസ്റ്റർക്ക്. कलीसिया के पासवान को. എന്താ അവിടെ ദൂത് കൊടുക്കുന്നത്? वाणी क्या दी गई है? കുറ്റമാണോ കൊടുക്കുന്നത്? അല്ല, क्या उनकी गलतियों को कहा गया है? സഭയെ അഡ്രസ് ചെയ്തിട്ട് ആദ്യം അവരുടെ ഗുണമാ പറയുന്നത്. जब कलीसिया से बातें की पहले उनके गुण के बारे में कहा. അവരെന്താന്ന് പറയുന്നു? वो क्या है उसके बारे में पहले कहा. ഒടുവിൽ പറയുന്നു ഇന്ന പോലെ ഒരു തെറ്റ് നിങ്ങൾക്കുണ്ട്. और अंत में कहा कि तुम्हारे अंदर ये एक गलती दिखाई दी रही है. അതിന്റെ സൊല്യൂഷനും പറയുന്നുണ്ട്. पर उसका परिणाम भी उनको बताया. ഇതാണ് ആത്മാവ്. ये है आत्मा. അല്ലാത്ത എല്ലാം ദുരാത്മാവാ. उसके अलावा जो भी जानकारी आपको मिलती है वो दुरात्मा से है. അങ്ങനെയുള്ള ആത്മാവ് ഉണ്ടെങ്കിൽ ഇന്ന് പ്രാർത്ഥിച്ച് ശാസിച്ചോണം. ऐसा कोई दुष्ट आत्मा अगर आपके अंदर है उसे डांट कर आज आजाद हो जाना. आमीन. ആത്മാവ് പരിഹാരകനെന്നാ ബൈബിൾ പറയുന്നത്. आमीन. वचन कहता है कि पवित्र आत्मा परिणाम देता है. ആത്മാവ് കൗൺസിലർ എന്നാ പറയുന്നത്. वचन कहता है कि पवित्र आत्मा निर्देशक है. ആത്മാവ് കാര്യസ്ഥനാന്നാ പറയുന്നത്. वचन कहता है कि पवित्र आत्मा അപ്പോൾ बातों को संभालता है. എല്ലാത്തിന്റെ സൊല്യൂഷൻ പുള്ളിയുടെയിലുണ്ട്. आमीन. तो सभी विषय का परिणाम इस व्यक्तित्व के पास है. ആത്മാവ് നിന്റെ അടുക്ക് വന്നപ്പോ സൊല്യൂഷൻ നിന്റെ കയ്യിലില്ല, पवित्र आत्मा आपके पास आया പക്ഷെ तो എല്ലാവരുടെയും solution नहीं കുറ്റം है. നിന്റെ കയ്യിലുണ്ട്. पर सबका गलती आपके पास है. അപ്പൊ ആത്മാവ് വേറെയാ. तो आपके पास आया वो आत्मा दूसरा അതിന്റെ आत्मा. പേര് പരിശുദ്ധാത്മാവെന്നല്ല, उसका नाम पवित्र आत्मा അത് नहीं, കള്ളന്റെ ആത്മാവാ. वो झूठ का आत्मा है. പരിശുദ്ധാത്മാവ് നാറ്റിക്കുന്ന ആത്മാവല്ല, പരിശുദ്ധാത്മാവ് മാനിക്കുന്ന ആത്മാവാ. पवित्र आत्मा आपको शर्मिंदा करने वाली आत्मा नहीं, पवित्र आत्मा आपको आदर करने वाली आत्मा है. ശാസിക്കും. पवित्र आत्मा आपको शासन करेगा, डांटेगा മുറിക്കും, മുറിവ് കെട്ടും. और वो आपके चोट को बांधेगा. മുറിക്കും, മുറിവ് കെട്ടും. वो आपको चोट भी पहुंचाएगा पर उस चोट को बांधेगा भी. ആത്മാവ് മുറിക്കും, पवित्र आत्मा चोट पहुंचाएगा പക്ഷെ മുറിച്ചിട്ട് അങ്ങ് പോത്തില്ല. पर चोट पहुंचाकर वहां से निकल नहीं जाएगा. മുറിക്കുമ്പോ തന്നെ മുറിവ് കെട്ടുകയും ചെയ്യും. वो चोट देकर उस चोट को बांध कर ही वो लौट कर जाएगा. आमेन. आमेन. थैंक यू जीसस. അതിന് പ്രവാചകൻ പറയുന്നുണ്ട്, उसके लिए नबी कहता है ആ പഴുപ്പ് മൊത്തം ഞെക്കി കളയും. और उसके अंदर की जो भी गंदगी है वो पूरा दबाकर उसके अंदर से निकाल देता है. എന്നിട്ടാ മുറിവ് കെട്ടും. और फिर वो उस चोट को बांधता है. പഴുപ്പോടെ മുറിവ് കെട്ടത്തില്ല. वो गंदगी वहां रखकर वो उस चोट को नहीं बांधेगा. അതിനെ ഞെക്കി 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 കളഞ്ഞിട്ട് उसके अंदर के सारे गंदगी को നിനക്ക് निकाल വേദനയെടുക്കും, आपको दुखेगा, പക്ഷെ എന്നത്തേക്കുള്ള വിടുതലിനാ. पर सदा के छुटकारे के लिए है वो, വീണ്ടും പെടുക്കാതിരിക്കാൻ, ताकि वो फिर से വീണ്ടും അവിടെ ഒരു മുറിവുണ്ടാകാതിരിക്കാൻ, ताकि फिर से एक चोट ना पहुंच जाए, വീണ്ടും അവിടെ ഒരു പരുവ് വരാതിരിക്കാൻ. ताकि फिर से वहां पर एक फोड़ा नहीं आ जाए. ആമേൻ. ഇതെന്തിനാ ഞാൻ പറഞ്ഞെന്നറിയോ? ये मैंने आपसे क्यों बांटा है? നിങ്ങൾക്ക് അബദ്ധം പറ്റില്ല. ताकि आपसे गलती ना हो जाए. ആത്മാവെന്നും പറഞ്ഞുകൊണ്ട് കർത്താവ് ദുരാത്മാവ് നിങ്ങളെ ചതിക്കാനിടയാകും. और जो है दुष्टात्मा आपको ये बात पर धोखा ना दे कि सारी बात आपको पवित्र आत्मा. വെളിപ്പാട് പുസ്തകത്തിൽ മനസ്സിലായിക്കോണം, प्रकाशित वाक्य में ही हम समझ ले, കള്ളപ്രവാചകൻ എന്നൊരു വാക്ക് കിടപ്പുണ്ട്. वहां पर झूठा भविष्यवक्ता ऐसा एक शब्द पड़ा है. അത് എടുക്കണ്ട, അത്
മറ്റൊരു ആംഗിളിൽ അവിടെ എഴുതി. वहां पर दूसरे दृष्टिकोण से वो അപ്പൊ लिखा है। ദൈവാത്മാവ് എനിക്ക് മനസ്സിലാക്കി തന്ന ഒരു കാര്യം, पवित्र आत्मा ने मुझे एक बात समझाई। അന്ത്യകാലത്ത് अंत के समय में സഭയുടെ അകത്ത് कलीसिया के ഒത്തിരി अंदर പേരെ ദൈവം എനിക്ക് പ്രവചനം തന്നു, ഈ ദൂത് തന്നു ആ ദൂത് എന്ന് പറഞ്ഞുകൊണ്ട് പൊങ്ങി വരും. कि बहुत लोग ऐसे उभर कर आएंगे जो कहते हैं कि प्रभु ने मुझको ये वाणी दी, പക്ഷെ प्रभु ने मुझको ये അതേത് दी। ആത്മാവാണെന്ന് നിങ്ങൾ വിവേചിക്കണം. पर आपको ये जांचना है कि कौन से आत्मा ने उनको वो नबूवत दी है। ഈസി ആയിട്ട് നമ്മുടെ മൈൻഡിനെ കീഴടക്കാൻ പിശാചിന് പറ്റും. और शैतान आसानी से हमारे मन पर कब्जा कर सकता है। മനസ്സിൽ തോന്നുന്ന വിളിച്ചു പറയുന്ന അല്ല ദൂത്. मन में जो लगता है वो ऐलान करना नहीं है नबूवत। आमेन। മനസ്സിൽ നിന്ന് പുറത്തു വരുന്നതല്ല ദൂത്, സ്വർഗത്തിൽ നിന്ന് വരുന്നതാണ് ദൂത്. नबूवत वो नहीं जो आपके मन में से आता है, नबूवत वो है जो स्वर्ग में से आता है। സ്വർഗത്തിൽ നിന്ന് അത് വരുന്ന മനസ്സിലോട്ടല്ല, നിന്റെ ആത്മാവിലോട്ടാ. स्वर्ग से वो नबूवत आपके मन में नहीं, आपके आत्मा में आता है। ആത്മാവ് നിന്റെ മനസ്സിൽ കൈമാറുമ്പോഴേ നിനക്കത് പറയാൻ പറ്റൂ. और जब आपका आत्मा आपके मन को वो सौंपे तभी ही आप वो ऐलान कर पाओगे। ആമേൻ आमेन ആമേൻ. आमेन। അതുകൊണ്ട് ഒരു കാര്യം മനസ്സിലാക്കിക്കോണം, इसके लिए एक बात समझ लीजिए, ആത്മാവിന്റെ ഉദ്ദേശമാണ് പ്രവചനം, पवित्र आत्मा का उद्देश्य है नबूवत। നമ്മുടെ അറിവല്ല പ്രവചനം. हमारी जानकारी नहीं है कोई नबूवत। നമുക്കറിയാവുന്നവരുടെ കുറച്ച് കാര്യമുണ്ട്. हमको पहचान वाले लोगों की कुछ गलतियां पता ഇപ്പൊ है, എനിക്ക് നിങ്ങളെ എല്ലാരെയും അറിയാം, और मैं आप सभी को जानता हूं। നിങ്ങളുടെ ഓരോ ചലനം എനിക്കറിയാം. आपका हर एक कार्य को मैं जांच सकता हूं। പ്രവചനം വേണ്ട അത് പറയാൻ, उसके बारे में कहने के लिए मुझे आपकी नबूवत की जरूरत है। അറിയാവുന്നത് വിളിച്ചു പറയുന്നതിന്റെ പേരല്ല പ്രവചനം. जो मुझे पता है उसे ऐलान करते हैं, उसे नबूवत नहीं कहा जाता। ചിലർക്ക് കണ്ണടച്ച ഫുൾ ടൈം പോരാട്ടമേ കാണും. और कुछ लोग जब आग बंद करते हैं उनको हर वक्त शत्रु लड़ते हुए दिखाई ആർക്ക് देता। വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചാലും അവർക്കെല്ലാം പോരാട്ടം. किसके बारे में प्रार्थना करे तो वो शत्रु लड़ रहा है, उसके बारे അവര് में देखा। കണ്ണടച്ചാൽ എല്ലാവർക്കും വേണ്ടിയും കാണുന്ന പോരാട്ടം. आग बंद करे तो सबके खिलाफ शत्रु लड़ते हुए वो देखते അതിന്റെ हैं। കാരണം എന്താണെന്നറിയോ? इसका कारण क्या है? നിന്റെ കടപ്പ് അവന്റെ കൂടെ ആയോണ്ടാ. क्योंकि आप उस शत्रु के साथ ही सोते हो। കർത്താവിന്റെ കൂടെ കിടക്കുന്നെങ്കിൽ നീ കർത്താവ് പറയുന്നത് കാണും. अगर आप प्रभु के साथ सोते हो तो आप प्रभु कहेगा वो देखोगे। എടാ കർത്താവ് എന്നെ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയെന്ന ബൈബിള് പറയുന്നല്ലേ. वचन कहता है कि प्रभु ने मुझे दाम देकर खरीदा है। എന്നിട്ട് അവരെ എവിടാക്കി? അവന്റെ രാജ്യത്തിലാക്കി. उन्हें परमेश्वर ने अपने राज्य में ആ स्थापित। രാജ്യത്തിലൂടെ പോരാട്ടം. उस राज्य में कहां है शैतान का लड़ाई? वाह। ഞങ്ങൾ ഇന്നലെ പറഞ്ഞ പോലെ ഒരു കൊച്ചു കുഞ്ഞിന്റെ കാൽ കീഴിലോട്ട് കളിപ്പാട്ട ഇട്ട് കൊടുക്കുന്നത് പോലെ കർത്താവ് ഇട്ട് തന്നവന്റെ പേരാ സാത്താൻ. और कल हमने ये कहा कि जैसे छोटे बच्चे के सामने कोई खिलौना डालकर दिया जाता है, वैसे शैतान को प्रभु ने हमारे सामने डालकर दे दिया। നിന്റെ കാൽച്ചോട്ടി ചുമ്മാതെ ചവിട്ടാൻ ഇട്ട് തന്ന അവൻ आपके पैर के नीचे ऐसे ही कुचलने के लिए शैतान को डालकर നീ दिया। ചവിട്ടാൻ മറന്നുപോയാൽ നിന്നെ ഇച്ചൂടെ ആക്റ്റീവ് ആക്കാൻ ഒരു ദൂതനം കൂടെ തന്നു. अगर आप कुचलना भूल जाए तो आपको याद दिलाकर सजीव बनाने के लिए एक स्वर्गदूत भी दिया। ആ ദൂതന്റെ ടാർഗറ്റ് പിശാചാ. और वो स्वर्गदूत का लक्ष्य भी ये शैतान है। അതിന്റെ കാരണം എന്താണെന്നറിയോ? इसका कारण क्या है? അവൻ ആ കൂട്ടത്തിലുള്ളായിരുന്നു. क्योंकि ये शैतान उस स्वर्गदूत ആ കൂട്ടത്തിൽ ഒരു പറ്റത്തെ അവൻ ചതിച്ചതാ. और उस झुंड के एक जोड़ को उसने धोखा അതുകൊണ്ട് दिया। ദൂതന്മാരും വിടത്തില്ല. इसके लिए स्वर्गदूत भी उसको छोड़ेंगे नहीं। ദൂതൻ വിടാത്തതിനെയാണ് പിന്നെ നമ്മൾ വിടണ്ടേ. जिसको स्वर्गदूत नहीं छोड़ता हम उसे क्यों छोड़ेंगे? आमेन ആമേൻ ആമേൻ. നിനക്കിട്ട് കളിക്കാനുള്ളതാ പിശാച്. हमको ऐसे ही खेलने के लिए दिया हुआ നിനക്ക് चीज़ है തട്ടി शैतान। കളിക്കാൻ, हम लात मार कर ऐसे നിനക്ക് खेलता है। ചവിട്ടി കളിക്കാൻ, हमको लात मार कर നിനക്ക് कुचलने के लिए, തുപ്പാൻ. हमको थूकने के लिए दिया। നമ്മുടെ യേശുവിനെ അവൻ തുപ്പിയതാ. उसने हमारे यीशु के നീ मुंह पर തിരിച്ച് थूका। അവനെ തുപ്പണമെന്ന്. तू शैतान के मुंह पर थूक फिर से। शाला बहु ज़बार थना दिया। उड़बल आमेन। हटगदन गडगस। ആമേൻ. उड़बल खडगदियारी। थैंक यू होली स्पिरिट। നീ അവനെ പേടിക്കുന്നെങ്കിൽ ഈ രാജ്യത്തിലല്ല. और अगर आप उस शैतान से डरते हो तो आप इस राज्य में नहीं हो। അവനെ കാണുമ്പോൾ നിനക്കൊരു ഭയം വരുന്നെങ്കിൽ ഈ രാജ്യത്തിലല്ല നീ. अगर आप शैतान को देखकर डरते हो तो आप परमेश्वर के राज्य में കാൽവറി നിന്നെ ഭയപ്പെടുത്തുന്നതല്ല, नहीं। कलवरी आपको भयभीत നിന്റെ नहीं ഭയം മാറ്റുന്നതാ. करता, भय को मिटाता है कलवरी। ദൈവത്തെ മാത്രം ഭയപ്പെടുന്ന ഗ്രൂപ്പിന്റെ പേരാ ദൈവസഭ. और परमेश्वर की कलीसिया वो झुंड है जो सिर्फ केवल परमेश्वर से भयभीत होते हैं। ആമേൻ. आमीन। ലോകം പിശാചിനെ പേടിക്കും, दुनिया शैतान से डरती है, പക്ഷെ നമ്മൾ പിശാചിനെ കളിക്കും. पर हम शैतान के साथ खेलेंगे। आओ
लबा रबा നമ്മുടെ शबा। കളിപ്പാട്ടവൻ. हमारा खिलौना है वो. കൊച്ചു പിള്ളേർ കണ്ടോ, കളിപ്പാട്ടം 2 ദിവസം കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ കളിപ്പാട്ടത്തിന് വീല് കാണത്തില്ല. छोटे बच्चे को एक खिलौना दे, 2 दिन के बाद उसका व्हील नहीं रहता है, അതിന് ബോഡി ഒന്നും കാണത്തില്ല. उसका शरीर कुछ भी वहां पर ഇതാ रहता നിന്റെ नहीं. മുമ്പിൽ നടക്കണ്ട. ये शैतान ऐसा आपके सामने चलना है. आई ആമേൻ, ആമേൻ. യഹോവയുടെ ആത്മാവെന്തെന്ന് പഠിക്കണം. यहोवा की आत्मा कौन है, इसके बारे में हम सीखना है.